शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला आजचा दिवस खूप छान जावो। आपल्या फॅमिलीमध्ये हे दोन नवीन मेंबर आले आहेत आणि त्यांना असं सकाळी बागडताना बघितलं ना की खूप छान वाटतं। त्यानंतर 2 दिवस मटकीला मोड आणायला ठेवले होते, त्याचे छान मोड आले म्हणून बिडाच्या तव्यामध्ये छान सुकी भाजी बनवली। त्यानंतर एका साईडला दूध गरम करायला ठेवले, चहा झालेले आहे आणि ही बिडाची काहील आहे ना त्यामध्ये इडलीचं पीठ करून ठेवलं होतं, त्याचे डोसे काढून घेतले। काही जण आंबोळी सुद्धा म्हणतात आणि कलर बघा किती छान आला आहे ना। ही काहील सासूबाईंचीच आहे, त्यांनीच वळसवून ठेवली होती, त्यामुळे मला खूप इझी पडते ह्यामध्ये काही डोसे किंवा आंबोळी करायला। जेवण आटपलं आणि दुपारी विचार केला चला ट्रॉली साफ करून घेऊया। ऑलमोस्ट 3 ते 6 महिन्यानंतर मी अशी ट्रॉली साफ करून घेते, म्हणजे मग झुरळ वगैरे होत नाही। बाईला बोलवलं होतं पण तिला वेळ काही मिळत नव्हता, म्हटलं चला आपणच साफ करूया। थोडंसं सर्फ टाकलं आणि बघा किती इझिली सगळं क्लीन झालं आहे। त्यानंतर ह्यामध्ये असं डांबर गोळा टाकून ठेवायचा, म्हणजे झुरळ वगैरे काही होत नाही। आणि बघा किती मस्त चकाचक झालेलं आहे। संध्याकाळी अहोनी येताना मला आवडते म्हणून शेवपुरी आणि त्यांना आवडते म्हणून भेळपुरी घेऊन आले होते। मग आम्ही चौघांनी मिळून शेवपुरी आणि भेळपुरीचा आस्वाद घेतला। त्यानंतर बरेच दिवस झालं स्टिचिंगचं काम पेंडिंग होतं। इथे मला 4 कर्टन आले आहे, जे विंडो कर्टन असतात, त्याने 4 ते 5 साडीज होत्या ज्यांना बीडिंग करायचे होते। मग सुरुवातीला आधी स्टिचिंगची जी अटॅचमेंट असते ना ती अटॅच करून घेतली आणि जी स्टिच लेंथ असते ती सिलेक्ट करून घेतली आणि त्यानंतर इथे मी कर्टन स्टिच करायला घेतले। पण इथे चुकी एकच झाली की कर्टन जाड होते आणि माझी सुई जी होती ना ती 14 नंबरची होती। आपल्याकडे जर पोर्टेबल मशीन असेल आणि मग ह्याच्यावरती जर आपला जाडा कपडा बसत नसेल ना तर काय करायचं की सुई जी असते ना ती जास्त नंबरची घ्यायची। मग मार्केटमध्ये जाऊन आधी 20 नंबरची सुई घेऊन आली आणि त्यानंतर ती सुई अटॅच केली आणि मग हे कर्टन शिवायला घेतले। मेजरमेंट दिलं होतं ज्यांचे कर्टन होते त्यांनी, मग त्या मेजरमेंटप्रमाणे इतर कर्टनचं सुद्धा मेजरमेंट घेतलं आणि त्यानंतर हे असे पिनअप करून घेतले। हे असं पिनअप करून घेतलं ना खूप इझिली पडतं आणि व्यवस्थित स्टिचिंग बसते सुद्धा। मग एका मागोमाग एक असे 4ही कर्टन करून घेतले आणि बघा व्यवस्थित असं स्टिच येत आहे। त्यानंतर बाकीचे जे काही शिलाईची कामं होतं ते सुद्धा करून घेतले। हा एक टॉप होता ज्याला हँड अटॅच करायचं होतं आणि बाजूने अल्टरेशनसुद्धा करून घ्यायचं होतं, मग ते आधी करून घेतले। एका मागोमाग एक जे काही स्टिचिंगचे आहेत ना ते सगळे करून घेतले। जे काही टॉप होते स्टिचिंगचे ते सगळे करून घेतले। आणि हा बोक्या बघा, ह्या बोक्याची मला खूप मदत होते कधी कधी। त्याने अशी साडी वगैरे पकडली ना की पटकन कटिंग करायला मिळतं। माझे ब्लाऊज पीस कटिंग करून घेतले आणि त्यानंतर बीडिंगची जी अटॅचमेंट आहे ते अटॅच करून घेतले आणि मग ज्या काही साडीज होत्या त्यांची सुद्धा बीडिंग व्यवस्थित करून घेतले। इथे सिलेक्टरमध्ये मी झिगझॅग मोड ठेवला आहे आणि स्टिच लेंथ आहे ती मी 3 वरती ठेवले आहे आणि एका मागोमाग एक सगळ्या साडीज बघा छान अशा बीडिंग होत आहे त्या करून घेतल्या। एका मागोमाग एक सगळ्या साडीज बीडिंग करून घेतल्या आणि बघा किती छान इझिली बीडिंग होत आहे ना। बऱ्याच जणांनी मला मागच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं की ही मशीन कोणत्या कंपनीची आहे, तर ही माझी राजेशची मशीन आहे। जसे सिंगर किंवा मग इतर ज्या पोर्टेबल मशीन असतात ना त्याचप्रमाणे ही मशीन आहे। फक्त आपल्याला काय करायचं असतं की जी सुई आहे ना ती थोडी जाड वापरायची, म्हणजे काय होतं की व्यवस्थित असं जाड कपडा जीन्सचा वगैरे असेल ना तर तो बसला जातो। प्रत्येक वेळेला अटॅचमेंट चेंज करण्यापेक्षा पहिल्यांदा जर स्टिचिंगचे जे काही असेल ना तर ते करून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला बीडिंग करायची असेल तर बीडिंग करू शकतो। म्हणजे काय होतं प्रत्येक वेळेला अटॅचमेंट चेंज करायची गरज नाही। तर मी पहिल्यांदा सुरुवातीला जेवढे स्टिचिंगचे होते तेवढे सगळे केले, फक्त ज्या कलरचा धागा पाहिजे तो धागा अटॅच करत होते, बॉबिनला त्या कलरचा धागा लावत होते आणि स्टिचिंगचं करून घेत होते। सगळे कामं आवडले स्टिचिंगचं। आजच्या जेवणामध्ये बनवले होते मसूरची उसळ, त्याचबरोबर टोमॅटोची चटणी, पापड, तांदळाची भाकरी आणि आंबा। चला तर मंडळी भेटूया पुन्हा अशाच एका छान छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय।